माजी मंत्री बबनराव पाचपुते हे मला गद्दार म्हणत असतील तरी त्यांनी मला आधी नगराध्यक्षपदी संधीच का दिली याचा विचार स्वतःशी करावा असं प्रत्युत्तर मनोहर पोटे यांनी दिलंय। पाचपुते यांची टीका अनाठाई असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। श्रीगोंदा नगरपालिकेच्या राजकारणामध्ये जी काही बदल झाले त्या बदलाला धरून माजी मंत्री आदरणीय बबनदादा पाचपुते यांनी गेल्या 2 दिवसांमध्ये माझ्या वैयक्तिक पातळीवर सडेतोडपणाने टीका करण्याचं काम सुरू केलेलं आहे। अचानक त्यांना गेल्या 4-5 दिवसापासून मनोहर पोटे हा गद्दार दिसायला लागला। माझं एक म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या बोलण्यातून असं सांगितलं की आम्ही त्याला सत्तेवर बसवलं, वाढप्याचं काम दिलं। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की गेल्या 2.5 वर्षापूर्वी जेव्हा नगराध्यक्षपदाचं इलेक्शन सुरू झालं, नगराध्यक्ष निवडीच्या टायमाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 8 नगरसेवक आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे 10 नगरसेवक असताना आदरणीय राजूदादा नागोडे यांनी कसल्याही प्रकारचं मोबदला न घेता मोकळ्या मनाने या ठिकाणी मला नगराध्यक्ष करण्यामध्ये मदत केली। आज चॅनलमधून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर टीका केली जाते, तसा काही प्रकार झाला नाही आणि मला नगराध्यक्ष केल्याचं दादा आज सांगतायत। याच्याकडे वाढप्याचं काम दिलं, याने काम करत असताना काही गोष्टी भ्रष्टाचार केला वगैरे, पण तसा काही प्रकार या ठिकाणी त्यांनी जरूर निदर्शनास आणून द्यावं। जेव्हा जेव्हा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदाचं काम करत असताना मी असेल, माझ्या अगोदरचे काही नगराध्यक्ष असतील, हे सुद्धा आता काही नगराध्यक्ष त्यांच्या पार्टीत तिथे जागेवर थांबलेत। मी पार्टी सोडून याची कारणं वेगवेगळी आहेत। मी सोडलं म्हणजे गेल्या काही दिवसापासून श्रीगोंदा नगरपालिकेच्या शहरामध्ये ज्या काही हालचाली चालू होत्या ह्या सर्व जनतेला माहिती आहेत की कोण आलं, कोणाची शिफारस घेऊन आलं, कोणाचा प्रचार करायला लागलं। नेत्यांची मुलंच जर अशा पद्धतीने एकतर्फी एखाद्या उमेदवाराचं पाठराखण करायला लागली तर आम्ही 20-20 वर्ष आम्हाला या ठिकाणी शहराचं नगराध्यक्षपदापर्यंत पोहोचायला 20 वर्ष लागली। या 20 वर्षामध्ये आम्हाला निश्चितपणे पार्टीचा कुठल्याही 1 रुपयाला निंदा मी कधीच नव्हतो किंवा माझ्यासाठी कुठल्या नेत्यांनी मी उद्याही त्यांनी समोरासमोर सांगावं की मला नगरसेवक करण्यामध्ये त्यांनी काय हातभार लावला, मला नगराध्यक्ष करण्यामध्ये काय हातभार लावला, कुठल्याही प्रकारचं। उलट मी असं म्हणन की जेव्हा जेव्हा बबनदादा पाचपुते यांची सत्ता श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये या ठिकाणी नगरपालिकेवर आली, मागच्या पंचवार्षिकचं आपण सर्व जनतेला या ठिकाणी उदाहरण ज्ञात आहे। मागच्या 2014ची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये प्रभाग नंबर 1 मध्ये या ठिकाणी मनोहर पोटे बरोबर सतीश मकरेंची मिसेस या ठिकाणी सुनील वाळके आणि आजचे विद्यमान नगराध्यक्ष ज्यांना त्यांना उमेदवारी आधीपासूनच द्यायची होती ते सुद्धा नगरसेवक त्यांची 2 मतं असताना माझ्या वार्डामध्ये मी भरघोस मताने निवडून आणले। त्यावेळेस पब्लिकमध्ये चर्चा अशी होती की या ठिकाणी प्रभाग नंबर 1 मध्ये एक तर मनोहर पोटे सतीश मकरे आले तर 1-2 सीटं येतील, नाहीतर खालची सगळी सीटं जातील। त्यावेळेसचा निकाल जर आपण पाहिला त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आमची राष्ट्रवादीची बबनदादाच्या नेतृत्वाखाली 10 सीटं आली आणि 9 सीटं राजूदादा आणि राहुलदादा यांच्या पार्टीची आली। या ठिकाणी त्यावेळेस सुद्धा काठावरचं बहुमत म्हणजे 1 मताने बहुमत झालं, ती केवळ मनोहर पोटेने मनोहर पोटेच्या वार्डातली 4 सीटं निवडून आणल्यामुळं झालं। आपण मला बसवलं का आपली सत्ता मी टिकवली याचा विचार नेत्यांनी करावा आणि याचा विचार करून माझ्यावर आरोप करावेत। निश्चितपणे आपण नगरपालिका आपल्या राजकारणामध्ये आदरणीय दादांनी श्रीगोंदा तालुक्याच्या जनतेला सर्वांना माहीत आहे, त्यांनी त्यांची सत्ता टिकवत असताना वेगवेगळ्या दर 5 वर्षाला वेगवेगळे निर्णय घेण्याचं काम केलं। माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला माणूस या ठिकाणी ज्याला नगराध्यक्ष होण्यासाठी माझी 99 साली या ठिकाणी पहिल्यांदा मी नगरसेवक म्हणून निवडून आलो। त्यानंतर आज 2016 साली मला नगराध्यक्षपर्यंत पोहोचायला लागले। माझे या पदापर्यंत पोहोचायला 20 वर्ष लागले आणि कुणीतरी ज्याला मी घडवलं, ज्याला मी नगरसेवक केलं, त्याला हाताशी धरून मलाच जर नगराध्यक्षपदाचं उद्याचं नगराध्यक्षपदापासून रोखण्याचं काम या ठिकाणी षडयंत्र चालू होतं, ते मी वेळेत ओळखलं म्हणून मी जागो झालो, म्हणून मी पार्टी सोडली। मी काय कुठली गद्दारी पार्टीबरोबर केली नाही। आपण जसं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी वेळोवेळी पक्ष बदलले तसं मी 20 वर्षात एकदाच माझ्या जीवनामध्ये हा माझा पहिलाच निर्णय आहे की मी पहिल्यांदा या ठिकाणी माझ्या अस्तित्व म्हणजे ज्या ठिकाणी माझं अस्तित्व धोक्यात आणायचं काम चालू होतं त्यामुळे मी या ठिकाणी निर्णय घेतलाय। या ठिकाणी कुणीही माझ्यावर कसलाही आरोप करू नये। कुणी जर भ्रष्टाचाराचा किंवा वेगळ्या पद्धतीने आरोप करत असेल तर निश्चितपणे उद्याच्या कालावधीमध्ये सगळ्या आरोपाचं पुराव्यासहित या ठिकाणी उत्तर दिलं जाईल। कुठली टेंडर कशा पद्धतीने झाली, कुठल्या टेंडर कुणी फायनल केली, या ठिकाणी नगरसेवकांना नगराध्यक्षांना काष्टीला बोलून त्या ठिकाणी ठेकेदाराला बोलून त्या ठिकाणी टेंडर फायनल केली जातात। सगळा हस्तक्षेप श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये या ठिकाणी काष्टीवरून होतो। उद्याच्या कालावधीमध्ये हा हस्तक्षेप
मला बंद करायचा आहे. श्रीगोंदा शहराचे निर्णय श्रीगोंदा शहरातच व्हावेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि कोणामुळं कामं लेट झाली, कशामुळं कामं लेट झाली याचे उत्तर योग्य वेळी प्रचाराची रणधुमाळीमध्ये 100% देऊ. परंतु आज ज्यांनी माझ्यावर तोंड टाकायचं काम केलंय त्यांचं मला घडवण्यामध्ये 1%ही योगदान नाही. हे उलट त्यांची सत्ता टिकवत असताना मी माझं योगदान दिलेलं आहे. त्यामुळं कृपा करून दादाबद्दल माझी नाराजी आहे म्हणून मी बाहेर गेलो असं नाही, परंतु त्यांनी एवढ्या खालच्या पातळीला येऊन किंवा गद्दार वगैरे असे शब्द वापरू नाहीत. त्यांची उंची त्यांनी राखावी. मी कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे त्यांचा आजही आदर करतो, परंतु उद्याच्या कालावधीमध्ये आम्हालाही आमचं लेवल सोडून बोलायची वेळ येणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी. एवढा संदेश आपल्या मार्फत मी या ठिकाणी जनतेमार्फत देऊ इच्छितो.